2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती हा देशात स्वच्छता अभियान सप्ताह म्हणून साजरा केला जातोय। स्वच्छता सेवा अभियानाअंतर्गत देशाचे रक्षण करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी शासकीय मेडिकल रुग्णालय येथील परिसरात रस्त्यावर झाडू मारून व परिसरातील गवत कापून स्वच्छता केली। मेडिकल येथे कित्येक नागरिक रुग्णांची भेट घ्यायला येतात, त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो। या उद्देशाने केंद्रीय सुरक्षा दलातील जवान व मेडिकलच्या डॉक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले। ये स्वच्छता ही सेवा अभियान जो प्राइम मिनिस्टर श्री मोदी जी ने शुरू किया था 1 अक्टूबर को, उसी के अंतर्गत आज हम यहाँ पर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर में हमारा सीआरपीएफ ग्रुप सेंटर सीआरपीएफ नागपुर के तकरीबन 300 लोग यहाँ पर आए हैं और हम लोग आज यहाँ पर स्वच्छता अभियान करेंगे। हमने यहाँ पर जो यहाँ के डॉक्टर्स हैं उनको भी हमने इसमें शामिल किया है और मैं चाहता हूँ सब यहाँ पर जितने भी लोग हैं वो इस परिसर को साफ रखेंगे तो यहाँ पर बीमारियाँ कम होगी। और वैसे ही मैं चाहता हूँ कि नागपुर वासी भी अपने घर के आसपास जहाँ तक सफाई रख सकते हैं उतना सफाई रखेंगे। जितना साफ रहेगा उतना ही अच्छा रहेगा। स्वच्छ नागपुर, स्वस्थ नागपुर। जय हिंद। वैसे हमने 1 अक्टूबर को भी हमने स्वच्छता ही सेवा अभियान के अंतर्गत जो हमारा कैंप है उस साइड में हमने साफ़ सफाई किया था। आज भी हम यहाँ गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है उस कैंपस में और आसपास के इलाके में स्वच्छता का अभियान छेड़ दिया है। और देखा जाए तो ये निरंतर चलने वाली प्रक्रिया है स्वच्छता ये, और इसी को ध्यान में रखते हुए हमने आज भी यहाँ स्वच्छता का अभियान छेड़ा है। और मैं ये कहना चाहूँगा कि जब हथियार लिया हुआ जवान जो देश की रक्षा करता है तो बाकी नागरिक क्यों नहीं इसके साथ शामिल हो सकते हैं। और मेरा सभी को संदेश है कि हमारा ये नगरी है, ये देश है, इसको साफ सुथरा रखें, क्योंकि आखिरी में देखा जाए तो इसी के ऊपर हमारा सारा कुछ प्रगति डिपेंड करता है। आखिर में मैं 2 लाइन कहना चाहूँगा, जलसा स्वच्छता का, जज्बा राष्ट्रभक्ती का। थैंक यू। जय हिंद, जय भारत। सीआरपीएफ स्वच्छता अभियान राबवत आहे। त्यांचे 150 जवान ते घेऊन आलेले आहेत। आज जांभूळकर साहेब त्यांचे जे डीजी आहेत त्यांनी मला फोनवर सांगितलं की आम्हाला आपल्या परिसरात श्रमदान करायचं आहे, त्यानुसार ते आज आलेले आहेत। हा एक अतिशय स्तुत्य असा त्यांनी कार्यक्रम राबविला आहे। स्वच्छता ही अतिशय आणि अत्यंत जरुरी आहे। हॉस्पिटलमध्ये तर अतिशय जरुरी आहे। आमचा हॉस्पिटल परिसर पण स्वच्छ आहे। आता हा जो बाहेरचा परिसर आहे, हा बाहेरचा परिसर बरेच झाडे झुडपी वाढल्याने आता आम्ही ते आणखीन त्याचं सुशोभीकरण करतो आहे। याला थोडा वेळ लागणार आहे, पण स्वच्छता ही स्वास्थ्याशी अतिशय निगडीत आहे आणि ती बिलकुल राहायलाच पाहिजे। माझं हे म्हणणं नाही मीडिया ट्रायल होऊ शकतो, कोणी पॉलिटिकल पार्टी याच्यात इन्व्हॉल्व असेल। दुसरा विषय असा आहे की 5 दिवसाचा जो रेशो आहे, तुम्ही जर एकाच दिवशी दाखवत असाल तर योग्य नाही। आता सर्वच डॉक्टर खराब आहे हा विषय नाही। अनेक डॉक्टर प्रामाणिकपणे आपल्या इथे काम करतात आहे। 2-4 डॉक्टर असे असू शकतात की त्यांना जबाबदारी झटकून काम करायचं असेल, परंतु याची जबाबदारी सर्वांची जबाबदारी आहे का जो रेशो आहे, जो मृत्यूचा दर आहे तो दर खरा दाखवावा, जेणेकरून लोकांमध्ये हा गैरसमज पसरणार नाही, रुग्णांमध्ये हा गैरसमज पसरणार नाही की एका दिवशी इतके रुग्ण गेले। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका भादोले गावातील युवकाने सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता। कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून घेराव घातला आणि आरोपीला अटक केल्याशिवाय राहणार नाही, आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती। अखेर डीवायएसपी डॉक्टर रोहिणी साळोखे, पोलीस निरीक्षक भैरू तडेकर आणि वडगाव पोलिसांनी गांभीर्य ओळखून तात्काळ संशयितास रात्री उशिरा अटक केली। प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर जे तुमच्या आमच्या अस्मिता आहेत, बाबासाहेबांच्या रक्ताचे आणि विचाराचे वारसदार आहेत, त्यांच्यावरती जातीवादी गरळ ओकलेले आहे। आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही। जर असं कोण करत असेल आणि जर 2 जातीमध्ये जातीय तेढ निर्माण करत असेल तर जर आम्ही सडेतोड उत्तर द्यायला सक्षम आहोत।
आम्ही मेलेल्या रक्ताचे नाही आहोत, पण बाबासाहेबांच्या अनुयायी असल्यामुळं आम्ही कायद्यानं आणि कायद्याच्या मार्गाने जाणारे भीम अनुयायी आहोत। आज सायंकाळी वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एका युवकाने आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे पूर्ण परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला सुद्धा आपण अटक केलेलं आहे। त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। तरी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी शांतता राखायची आहे आणि कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट कोणीही सोशल मीडियावर व्हायरल करायची नाही आहे, याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। रायगडच्या पेण तालुक्यातील निगडेवाडीतील दारू विक्री बंद करावी अशी मागणी निगडेवाडी आदिवासी समाज महिला मंडळांनी पेण पोलीस निरीक्षकांकडे केली। पेण तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावे वाड्या वस्त्यांतील तरुण महिला पुरुष गावठी दारूच्या व्यसनात बुडाल्याने त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाल्याचे चित्र आहे। आदिवासी समाजात मद्यामुळे भांडणे होऊन कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने गावठी दारू विक्री बंद करावी अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे पेण पोलीस निरीक्षकांकडे केली। लवकरात लवकर दारूबंदी न झाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी महिला भगिनींनी पोलीस प्रशासनाला दिलाय। तालुक्यामध्ये ज्या जेवढ्या आदिवासी वाड्या आहेत त्या वाड्यांमध्ये बरीचशी अशी हानी होते। आता बोलण्याचं असं आहे की वावे आदिवासी वाडी वडखलमध्ये येतं, ती पेण तालुक्यामध्येच मोडली जातो, पण त्या वावे आदिवासी वाडीमधले लहान लहान पोरं जे ताडी विकली जातो तिथं, आणि ती ओरिजिनल ताडी नाही, केमिकलची ताडी बनवली जातो। आमच्या आदिवासी वाडीवर वावे आदिवासी वाडीवर जवान पोरं मेलेली आहेत आणि आता मरणार पण आहेत, कारण जी ताडी पितात त्याच्यामध्ये ते पोरं अशी बारीक एकदम झालेले आहेत। तर मला या ताईनं असं निवेदन आहे की एका वाडी बदल करू नका। पेण तालुक्यातल्या जेवढ्या आदिवासी वाड्या आहेत तेवढ्या वाड्यांचे जे धंदे आहेत, वडखलमध्ये जे ताडीचा धंदा आहे त्याच्यामध्ये ते कोटर दारू विकली जाते वडखलमध्ये, हे दारू बंद, हे विषय हे बंद करायला पाहिजे। कारण ताडीचा जर तिथं जर साठा जो आहे आणि तो केमिकलचा आहे आणि त्याच्यामध्ये आमचे आदिवासी लोक वावे आदिवासी वाडीचे लोक बहुतेक मेलेले आहेत। निगडेवाडी आदिवासी समाज या सर्व महिला मंडळ आहे यांचं, आणि त्यांनी तक्रार करण्यासाठी ते आपल्या पेण पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। तक्रार अर्ज देताना केमिकलयुक्त जी दारू येते त्या दारूवर बंदी करण्यासाठी या सर्व महिलांनी एक अर्ज केलेला आहे आपल्या पोलीस स्टेशनला। म्हणजे त्या केमिकलयुक्त दारू पियाल्याने किती त्याच्यातून आपल्याला, म्हणजे आपल्या जे दारू पिणारे व्यक्ती आहेत, घरातली काही मुलं असतील, काही आपले काहींचे म्हणजे नवरे असतील, अशा आपले नातेवाईक वगैरे दारू पिणारे आहेत, आणि त्या केमिकल दारूमुळे किती शरीरावर हानिकारक परिणाम होतात, आणि त्यामुळं घरात किती बाईला किती मारझोड केली जाते, बाईला किती शिव्यागाळ केली जाते। त्यासाठी बायका अशा त्रस्त झालेल्या आहेत की ही केमिकलयुक्त दारू पिल्यानंतर त्यांना पुढचं काही दिसतच नाही, दारू व्यतिरिक्त त्यांना घरचं दारचं काय समजत नाही, बायका समजत नाही, मुलं समजत नाही। त्यामुळे रोज होणारी भांडणं ही बंद व्हावीत, आणि त्यासाठी घरात सुखाचं आणि ह्याचं खेळीमेळीचं वातावरण राहावं, आणि त्यासाठी काय तर पूर्ण केमिकलयुक्त जी दारू आहे त्या दारू बंदीसाठी या सर्व महिलांनी, आपल्या निगडेवाडीच्या महिला आहेत, त्यांनी आज एक पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे की जी केमिकलयुक्त दारू आहे ती बंदी करण्यासाठी त्यांनी पूर्ण त्या महिला समाज सगळे आलेले आहेत, आणि सहानुभूती म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे। तर त्या अर्जाची व्यवस्थित हे करून त्यांच्या पाठीमागे उभी राहण्यासाठी मी पेण शहर शिवसैनिक, म्हणजे पेण शहर संघटिका छाया सुनील कायनकर, मी त्यांच्यासाठी कायम त्यांनी मला कधीही हाक दिली तरी मी त्यांच्याबरोबर असणार आहे। आणि आमच्या सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व पदाधिकारी आम्ही यांना सगळ्यांना सहकार्य करून जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम येतील किंवा जेव्हा त्यांना कुठे अडचणी उद्भवतील तेव्हा आमच्याकडून सगळ्यांना त्यांना पाठिंबा आहे। आणि हे जे विक्रेते आहेत, केमिकलयुक्त ही दारू विकली जाते, त्या गोष्टीला आमचा पूर्ण निषेध आहे। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। अकोल्यातील महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी फडणवीसांनी विजय वडेट्टीवारांवर ताशेरे ओढत विजय वडेट्टीवार आमची पार्टी चालवत नसून त्यांनाच डच्चू मिळणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिलाय। बच्चू कडू आमचे पार्टनर असून त्यांनी ही मित्रता निभावली पाहिजे। आपण स्वतः बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। ते नाहीत, लायकीचं नाही याचा अर्थ असा आहे की ते काहीही बोलतात आणि जर काही बोलणारा व्यक्ती आहे त्याला काय उत्तर आपण द्यायचं। पण एवढंच सांगतो, मला एका गोष्टीचा आनंद आहे की अजूनही उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते आहे, कारण रामराज्याची संकल्पना तर त्यांनी आधीच सोडून दिली आहे। भाजप बॉस आहे, पण बावनकुळे म्हणाले की बॉस नाही तर भाजप मोठा भाऊ आहे। ते एकच गोष्ट आहे। बच्चू कडूचा आरोप आहे, नाही तसा त्यांना जर त्यांचा काही आरोप असता तर इथे आलेच नसते, ते होते पूर्ण कार्यक्रमात सोबत होते। भाजपकडून मैत्री निभवत नाही, खंजीर खुपसतात, काय म्हणा? असं आहे की पहिली गोष्ट तर लोकली एखादी घटना झाली तर त्याचं पूर्ण भाजपवर खापर फोडणं हे योग्य नाही आहे। शेवटी बच्चू कडू आमचे पार्टनर आहेत, जसा धर्म आम्ही निभावला पाहिजे तसा त्यांनी निभावला पाहिजे। मी स्वतः त्यांच्याशी याबद्दल चर्चा करेन। कोणी वडेट्टीवार थोडी आमची पार्टी चालवतात, त्यांना डच्चू मिळणार नाही एवढं त्यांनी बघावं। हृदयविकार, फुफ्फुसांच्या अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी DPU प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी पुणे यांचे कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटल, पद्मा क्लिनिक आणि सिद्धिविनायक नर्सिंग होममध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। नमस्कार। पुण्यातील डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलतर्फे गेल्या 10 वर्षापासून अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया केल्या जातात। 2013मध्ये पहिली किडनी शस्त्रक्रिया झाली, किडनी ट्रान्सप्लांटची, आणि त्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये 300हून अधिक ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, लंग आहे, अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झाल्या। गेल्या 3 वर्षापासून व्यवस्थापनाच्या दूरदर्शकपणा दाखवून व्यवस्थापनाने हृदय आणि फुफ्फुस यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया या पुण्यातील DY पाटील हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा समाजातील जे रुग्ण आहेत, जे बेडरिडन आहेत, जे 100% ऑक्सिजनवर आहेत, ज्यांना हृदय प्रत्यारोपण लागतं आहे, ज्यांचं लंग फेल्युअर झालं आहे, अशा रुग्णांना निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर मिळत आहे। तर आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आम्ही या महिन्यापासून बाह्यरुग्ण विभाग सुरू करत आहोत। दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आमचे तज्ज्ञ लोक, हृदयरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस रोग तज्ज्ञ या ठिकाणी येऊन रुग्णांची तपासणी करतील आणि ज्यांना आवश्यकता असेल अशा रुग्णांना ट्रान्सप्लांटच्या सुविधेसाठी आणि ट्रान्सप्लांट करण्यासाठी पुण्यामध्ये त्यासाठी संदर्भित केलं जातं। वर्धा येथील भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी तहसील कार्यालय वर्धातर्फे 1 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात प्रमुख पाहुणे लाभलेले वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे येऊन तक्रार करा, तुमच्या समस्या निकाली काढण्यात येतील असं आश्वासन जिल्हाधिकारी यांना दिलं आहे। मी तहसीलदार रमेश पोळबे, तहसीलदार वर्धा या ठिकाणी कार्यरत आहे। आज माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडून भटक्या व विमुक्त जमातीकरता शिबिरं घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आर्वी नाका परिसरातले झोपडपट्टी एरियातल्या लोकांकरता सुविधा देण्याकरता, त्यांची मतदार नोंदणी करण्याकरता साई मंदिर वर्धा या ठिकाणी शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये एकूण 345 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। त्याच्यामध्ये 27 संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, शहर
एरियातले त्या ठिकाणी आले. त्याचबरोबर 7 ग्रामीण भागातल्या लोकांनी त्या ठिकाणी संजय गांधी निराधार नोंदणीकरता अर्ज केले. एकूण 46 शिधापत्रिकांचं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं. ह्या कॅम्पमध्ये एकूण 86 लोकांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आले. त्याचबरोबर 113 लोकांनी त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केली, ज्यांचे ब्लड शुगर त्याचबरोबर BP याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर PLA मार्फत वेगवेगळ्या प्रमाणपत्रामध्ये 23 लोकांना सुविधा देण्यात आल्या आणि एकूण 46 लोकांनी आधारची नोंदणी केली. या शिबिराला जवळजवळ 400 लोकांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि वेगवेगळ्या लोकांनी गोरगरीब लोकांनी त्या ठिकाणी शिबिरामध्ये लाभ घेतला. त्या ठिकाणी BLO त्याचबरोबर पर्यवेक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी नवीन मतदाराची त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि जो दुर्लक्षित घटक आहे भटक्या विमुक्त जमाती या लोकांची मतदार नोंदणी करता त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आले. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी यांनी गोरगरिबांची जमीन शहरातील एका मोठ्या बिल्डरला देण्याकरता सरकारी कागदपत्रात हेराफेरी करून जमिनीची निलामी करण्याच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बंटी चौधरी यांच्या नेतृत्वात 40 प्लॉटधारक नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयासमोर 26 ऑक्टोबर तारखेला सामूहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ऐसा है, जो NIT के चेयरमैन है अशोक सूर्यवंशी, मनोज कुमार सूर्यवंशी, वो अपनी मनमानी कर रहे हैं, भ्रष्टाचार कर रहे हैं, लोगों को गुमराह कर रहे हैं और बिल्डरों को फ़ायदा उठा रहे हैं। 40 जो प्लाट धारकों का है, उन्होंने कई दिनों से निवेदन दिया है, उनको अलॉट किया है प्लाट, और उनको ना देते हुए वो दूसरे पैसा भरा हुआ है, सब भरा हुआ है, वो दूसरे समाज को दे रहे, कलम चला रहे वही प्लॉट के ऊपर, और वही प्लॉट से मराठा लोग हैं पूरे 40 लोग, उनको क्यों नहीं दे रहे वो? तो इसमें क्लियर दिख रहा है हरामखोर है वो, और वो ये CM साहब को हम अवगत कराएंगे, उसका पूरा भ्रष्टाचार टोटल चालू है और ये गलत हो रहा है। इसके लिए हमने उसको निवेदन भी दिया है, वो सुनने को खाली नहीं है। इसके लिए हमने 26/10 को मैं खुद बंटी चौधरी और 40 प्लाट धारकों को आत्मदान करने के लिए हम तैयार है, और अगर इसका न्याय नहीं मिलेगा तो हम आत्मदान करेंगे। आत्मदान करेंगे नहीं तो उसके चेंबर में करेंगे। और ऐसा इतने साल हो गए, 30 साल में ये ऐसा हरामखोर चेयरमैन मैंने ज़िंदगी में नहीं देखा। इतने आंदोलन करने के बाद, आमदारों के पत्र देने के बाद भी वो सुनने को खाली नहीं है। परभणी जिल्हा काँग्रेस महिला वर्कर्स कमिटीच्या वतीने अध्यक्ष जान्हवी शेख यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की निराधार अपंग श्रावण बाळ योजना पेन्शनधारकास ऑक्टोबरचे मानधन वाटप केले नाही। 28/10/2023 पर्यंत निराधारांना पगार नाही केल्यास धरणे आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। 6 तारीख आणि सर्व महिला मंडळ, महिला वर्कर कमिटी, काँग्रेस कमिटी महाराष्ट्र परभणी जिल्हा यातर्फे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं। या 6 महिने 6वा महिना चालू आहे। संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी, अपंग या लोकांचं अनुदान आलेलं नाही। दिवाळी, दसरा काही सण आलेले आहेत। या सणामुळं आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। जर 20 तारखेपर्यंत जर संजय गांधी निराधार लोकांचं जर अनुदान नाही आलं तर आम्ही परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणी आंदोलन करून रस्ता रोको करू। सर्व संजय गांधी निराधारचे लाभधारके ज्या काँग्रेस पक्षाकडून आम्ही आंदोलन करण्यात येईल।
राज्य सरकारने सकारात्मक विचाराने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. या माध्यमातून दिव्यांगांना सशक्त करण्यात येईल असं प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी केले. कसं जगत असेल ते खाटीवर पडलेला माणूस कोण जातं त्याच्याकडे? कोणी जात नाही. आणि हे दुःख अफाट आहे. वाटते सगळे प्रशासन, संजय भाऊ वगैरे आपण सगळेजण मिळून, आणि हे एक दोघाचं काम नाही आहे. सगळ्याच्या मनामध्ये हे आलं पाहिजे. कारण मी खूप 15 वर्षे गेली माझ्या याच्यामध्ये. मी घराच्या बाहेर गेलो, गोवा गिवा गेलोच नाही. मी तालुक्यात त्या कोकणापासून तर गडचिरपर्यंत फिरत गेलो. जेवढं जेवढं करत गेलो तेवढं तेवढं इथं कमीच होते. आज ते शिंदे साहेब नाही झाले असते मुख्यमंत्री तर हे दिव्यांग मंत्रालय झालं नसतं ना हा मेळावा झाला नसता. जय रामकृष्ण हरी. पण मोठ्या मनाचा माणूस भेटला सीएम पहिल्यांदा. सहज म्हटलं बाबा येतो तुमच्याकडे, पण मंत्रालय दे जा. उद्धव साहेबांना तर काही दिलं नाही, तुम्ही तरी दे जा. म्हणे देतो बच्चू भाऊ. दिलं ते ना, बरं झालं. आता हे खाली घर आहे, याच्यात काय आहे? इथं सचिवच येत नाही. कमी खात्याचं काय? कोण सचिव येते इथं? ऐकतं घेतं. जे कोणीच घेत नाही ते लोक इथं येतात. इसमें दमही नाही आहे, कुछ पैसाच नाही आहे. सचिवाला पैसे नाही पाहिजे खात्यात? कोणीच येत नाही. येते ते असे अळाण टप्पू येते का त्याला काहीच समजत नाही याच्यातलं. त्याला काही लेनदेनच नसतं. आणि म्हणून हा सगळा बदल आम्हाला घडायचा आहे. आणि मी दाव्यानं सांगतोय, आम्ही मरणार तरी दिव्यांगासाठी आणि जगणार पण दिव्यांगासाठी. या आयुष्यात माल्या मायनं याच्यासाठी जन्म दिला असं समजा. आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही, एकटं होऊ देणार नाही. सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र शक्तीस्थळ करा. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र हे सगळे आपल्याकडे सिस्टीम लागलेली आहे. उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहेत, ते कोकणचेच आहेत. असं असताना मी पालकमंत्री होणार किंवा नाही याला मी जास्त महत्त्व देत नाही. त्यापेक्षा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याला अधिक महत्त्व देते असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. त्या अलिबाग येथे बोलत होत्या. खरं तर पालकमंत्री रायगड जिल्ह्याला उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. ते कोकणातलेच आहेत. रत्नागिरी, रायगड दोन्ही जिल्हे ते सक्षमपणे सांभाळत आहेत. त्याच्यामुळे पालकमंत्री कार्यरत असताना त्याच्यामध्ये आणखीन मी होणं किंवा या गोष्टीला मला असं वाटतं की फारसं महत्त्व न देता जे आपले रखडलेले प्रकल्प आहेत, मग आपलं मेडिकल कॉलेज असेल किंवा आपली आरोग्य यंत्रणा आणखीन सुधारित करणं असेल किंवा माणगावचं ट्रॉमा केअर सेंटर असेल, रोह्याला मंजूर झालेलं जिल्हा महिला रुग्णालय असेल, या गोष्टींकडे मी जास्ती प्राधान्य देण्याकडे माझं लक्ष केंद्रित राहील. कारण त्याच्यामुळे राजकीय किंवा कुठलं पद कोणाकडे आहे याच्यापेक्षा आज आम्ही सगळेच शासनामध्ये आहोत आणि एकमेकांचे सहकारी आहोत. आणि रायगड जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो मला वाटतं या गोष्टीकडे आम्ही सगळेच जण जास्ती लक्ष केंद्रित करू. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. तोपर्यंत जय भीम.